सोन्याचा तर माझाही विषय आहे एखाद्या म्हणतात ना रईस बाप की बिगड़ी औलाद तर म्हणण्याचा तात्पर्य एवढं लोक म्हणतात की पोरं बिघडले असतात पोरं काही वाचत असतात पण तो जमान्याचे चित्र काही आगळे वेगळे आहे पोरापेक्षा पोरी काही कमी नाही आहेत आजकाल पोरापेक्षा पोरी काही कमी नाही आहेत एखाद्या पोरगी बाहेर गावी शिक्षण शिकायला जाते आणि तिच्या शिक्षण करताना मनी पॉकेट मनी पुरत नाही म्हणून ती एखाद्या पोराला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवल्याच्या नंतर त्याच्याजवळ जो काही मालमत्ता तो ऐकून घेते आणि पैसा पाणी संपला त्या पोराची जिंदगी कशी उद्ध्वस्त करून लावते तशी कोणाला लावते त्याची जिंदगी माझ्या माय बाबा तुमच्या समोर मांडतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत शांत चित्ताने बसला त्याच पद्धतीने शांत चित्ताने बसून माझ्या सुंदर अशा प्लॅटिंगचा आस्वाद घ्याल अशी आशा बाळगतो आणि मी माझ्या प्लॅटिंगला तुमच्या समोर सादर करतो काय करू काही समजून नाही राहिलं कारण 2 महिन्याचा जमाना झाला एका मुलीसोबत माझे प्रेम आहे जिचे नाव आहे सोनू मागच्या हप्त्यामध्ये भेटली 10-15 मिनिट बोलते आणि बोलता बोलता काय बोलून गेली की म्हणते जानी बाबू आतापर्यंत भेटलास येतपर्यंत ठीक आहे याच्या समोर भेटायला यायचे नाही म्हणलं जाऊ तर म्हणते जरी तुला भेटायला यायचं असेल तर माझ्यासाठी 20,000 रुपये आणायचे अन्यथा सोनूला विसरून जा म्हणलं नाही याच्या आधी कितीतरी पैशाची माग पूर्ण केली वेळोवेळी तिच्या पैशाची माग पूर्ण केलं ना ती 20,000 रुपयाला भेटो का बिलकुल नाही जाय काय होऊन गेलं तरी चालत आज भेटल्याशिवाय राहणार नाही पण कसं पैसे नाही जेवण बापाने आवाज देऊन पाहतो लेखाने साहेबी लेखाने चिकडव चाकडव चपडव करतो जेवढे पैसे भेटले तेवढे खिचून घेतो ना सुद्धा सोडूच्या घरी जातो आज भेटल्याशिवाय राहत नाही पण काहीतरी वेगळे चित्र दिसून राहिले आमच्या महाबाप तेव्हा गेला ना काही आणलं तर माहीतच नाही पण चित्र कोणते अरे माझ्या बापांना गणपती मस्त दिसून राहिला केव्हा आणलं का आणलं तर माहित नाही पण म्हणू नाही आवाज देऊन राहिला पूजा करत असं म्हणून बाहेर येऊन नाही राहिला माझ्या बापांना गणपती अरे शंकरी आमच्या याची नाही झाली का पूजा करून कधी धड्या कधीच्या बाबा नसेल म्हणलं रे बाबूजी समजतो तुझ्या भावना काही पैसा पाणी घ्यायचं असेल म्हणून चिकणव चाकणव करते पण करू तर काय करू शेवटी एकूणता एक आहे काय म्हणत आहे काय नाही विचारूनच पाहतो जन्या बाबूजी कोण्या गोष्टीसाठी बोलवला काय नाही तुमच्याकडून एक काम बोलला बाबा कोणता मला 20,000 रुपये पाहिजे आरती घेऊन फोटो तो साठवतो हा कोणता बॅग हे कोणती अलमारी होय का आमची आरती घेऊन येतो ना फोटो सांगत होते तू आरती घेऊन येतो तिकडे आलेले माणूस घरेला फाशी लावून तू मारजो आणि मध्ये अंदर करतो पण तुला शरम वाटायला पाहिजे नाही करायचं ते सारे चौक करत करू तर कोणासाठी करू हे सगळे चौक बंद केले पिढी नाही प्याची दारू नाही तंबाखू नाही सुपारी म्हणजे एक युक्ती सुचली का मस्तनी धंदा करीन म्हणलो कपड्या विकीन म्हणलो प्लास्टिकच्या
म्हणते बाबा एगार फुकल्या पलाचीच्या चड्ड्या राहते का बे चड्डी राहते काचाची तेरिकाची भाजपाची पलाचीची कोणती चड्डी राहते का बे नाही काका असे म्हणते का दुसरे म्हणते ते इलास्टिकची होय पलाचीची म्हणते हा मस्तरी कमाई आहे बाबा डबल कमाई ना धंदा बरं तुला धंदा करायचा आहे धंदा करण्यासाठी पैसे पाहिजे ते बाबा ठीक आहे आहेत माझे विचार असा धंदा कर तू धंदा कर तू मनाचा रेखा रे गरीबीला माझ्या विचारून घेतो विचार लवकर ना पटलं पैसे मागून द्या मला पोरगा आला ना मोठ्या लाडक्या तोंडात म्हणते बाबूजी पैसे द्या म्हणते 20,000 रुपये धंदा करतो म्हणते पैसा देऊन पोराला बिघडवायचं नाही काय करायचं म्हणतं माझ्याकडे एक चांगली युक्ती आहे याच्यापासून सोय लावणार आहे आता तिला पैशाचा धंदा असं नाही तिचा लवकर सांग ना आणि पटलं पैसे दे
बाबा दे बाबा घे पैसा घे पकड घे ग बाय त्या खेळण्यानं त्या पोराने असंही बसवलं बाई डोक्यावर पण नाही उतरत आता खेळण्या सारा सत्यानाश तुझ्यापासून आहे चांगल्या रस्त्याला लागते जाऊते पैसे गेलो पण माझ्या पैशाचा चीज करशील तर मोठं चांगला होईल ओ बाबा तुझ्यासाठी चिठी नाही बाबा एवढा टोरम मारतो कोणती धंदा करतो का मी बाहेर गेला धंदा हो एखाद्या खेड्यामध्ये गेला धंदा करावाले किंवा खेळल्यावर तरी काही नाही होत धंदा करतो बिलकुल नाही हातात पैसे भेटले किंवा महिमा सोनं वाटवायचं पैसे घेऊन येत आहे मग मोजपणे जातो तिच्या घरी या बहीण असा जातो अकळत का पुरा रोट मेरे बाप का पण माहित नाही बाई मला पण असं वाटत नाही पण मला पण त्याच्यावर प्रेम नाही झालं आपण जेवण करायला जाते ते जेवणाच्या ताटात मला तोड दिसते पाणी प्यायला जाते ते पाण्याच्या ग्लास मध्ये मला तोड दिसते आणि काल बाई आला आणि मला सांगूनच गेला
बरबाद झाली असती. सकल सुरत झाले कुठला. अहो जेव्हा मला पटवायचं होतं ना हा सारखं माझ्या मागे मागे यायचं कॉलेज पर्यंत आणि मला म्हणायचं कसं म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. आणि मी पण बाई याच्या प्रेमात झाली होती वेळी जशी काही गोट्याच मारून राहिली लोकांना आणि मी पण गोट्या लढायला म्हणायची आहे ना आहे ना आहे ना. आता एवढं खोटं बोलतो का तू. तसं नाही का सुरू. मग नाही तर बघ. अगं आई वडिलांकडून पैसे घ्यायचे असले थोडाफार उशीर होते. मी करणार नाही असं कधी झालं का. तुझ्यासाठी जानवर थांबलं कायद्याशी लपलप करतो. मला नवीन ड्रेस घ्यायचंय अहो. असं घ्यायचं ना. हे सोडू का? बरेच दिवस झाले 15 दिवसाच्या बाद आपण भेटून राहिलो. पैसे तर तुला देणार आहे जेव्हा तुझ्यासाठी आलो पण एवढ्या दिवसाच्या बाद आपण भेटून राहिलो तर काही दोन शब्द बोलशील नाही प्रेमाच्या गोष्टी. सांग ना मग मला. ऐक मग. हा, सांग. आधी मेरे राजा मेरी बाहू में आजा. त्याच्यासाठीच तर आलो ना. अहो, ये ना मग. हे सोडू तो शराब पिए से पहले बोतल को हिलाई जाती है. हे नाही माहित? मी का डोंगरी आहे का? तिच्या नटीच्या झाकण खोलला तर असं वरचं बोट ठेवून हलवलं ना उच्चारला का बोललं असतं फेकते. तो शराब पीने से पहले सोनू बोतल को हिलाई जाती है. प्यार करने से पहले सोनू नजर से नजर मिलाई जाती है. तो ऐसा भटकना अच्छा नहीं तू अपनी मांग में सिंदूर भर ले. ऐसा भटकना अच्छा नहीं तू अपनी मांग में सिंदूर भर ले. प्यार मैं करता हूँ तुझसे तो शादी भी मुझसे कर. तेरे पाँव की पायल बात करेगी हाथ का कंगना.
उठाटून राहते. तू एका वस्तूच्या फुटाफुटीला घराबाहेर का आणि लवकर माझ्याकडे ये. पटकन शादीला चटकन संध्याकाळपर्यंत ठीक आहे. हो ठीक आहे. वाट पाहिजे का? बाय तू वाट. ओके बाय. बाय टाटा सी यू ना आय लव्ह यू. कसं करू? आजपर्यंत पैसे घ्यायचे होते, माझ्या आई वडिलांना समोर नाही टाकलं आणि आज लग्न करायचं म्हणतो तर माझ्या आई वडिलांना समोर टाकलं. पण सोनू, मी तुझ्या प्रेमात पागल एवढा का आई वडिलांनाही ओळखणार नाही, फक्त तुझ्यासाठी. कसा जातो घरी, एका लहानच्या शब्दाहून झगडा उचलतो. एका लहानच्या शब्दाहून झगडा उचलतो, पुठ्यावर दोन ना पुठ्ठीवर दोन खमसवतो. कसे गाप घराच्या बाहेर नाही जात. गरम झालाय आता का करू नका नाही ठिकाणी. या बाबा मेला तर नाही रे भोसडीच्या. धंदा करतो म्हणे, धंदा करायला पैसे देणार बाबा. हा पैसे आता का करते ना का कसं करते का फितर करते, आवाज येते एखाद्या उन्हावरच कुठतो आता. भुके नाही तहाण्यानं व्यापार गेला असं कदाचित होऊ शकते. पहिली वेळ धंदा करायची. दादा दादा का म्हणलास तुला म्हणजे? का म्हणलास म्हणजे? तुला म्हणलास म्हणजे आता का म्हणलं तुला? शिवाजीलाच. हा कोणता न्याय हो? न्याय नाही. मा दोस्ता दरबार तू माझ्या बोलू नको आणि मा डोऱ्याला दिसू नको. मा नजरेच्या आड होऊन जा लवकर. म्हणजे नाही कुठे जाऊ मी? कोटी या कोटी भीक माग नाही तर काहीच करते कशी मोले मतलब नाही. पण मा घरात राहायचा नाही. घर कोणाचा होय? तुझ्या बापाच्या होय, माझ्या आज्याचा होय. आली आली आली. हा मस्त काम आहे. बेताळ हाता एवढा होता आणि त्यावेळी जर मारून गेला असता हे कधी घेऊन चालू झाले होते. स्वतः काम नंतर झालं. एवढं मोठं करून बाबा बाहेर अशा शब्द आले आले.
बापाच होते. असा कोणी आई वडील नाही रे की त्याचं सत्यानाश होईल. तुमच्यापासून माया होते ना ते मला माहित नाही. मग घरात प्रवचन आहे. तुझा वीरामा हा तरी भेटून राहिला तुझ्या नशिबात आहे म्हणून. काही पिकेचा डबल कोणी तरी भीक मागशील तर पोट भरशील. हा घर हातात त्यापेक्षा भांडण बंद करीन, मारून जाईन. सकाळी आले तुझ्यासाठी जीवन जाळले.
राहणार पण जन्या जाता 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 माझ्या अनुभवाचे दोन शब्द ऐकले तर मोठं चांगलं बोल लवकर आखरीची वेळ समोर लवकर खाली कर संदीप पटेल चिमणाझरी यांच्याकडून 100 रुपये आणि परवीन भाऊ वंजारी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे मी आणि माझ्या स्वच्छता तरुणी आहे आणि तसेच एकनाथ भाऊ यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे मी आणि माझ्या स्वच्छता तरुणी आहे धन्यवाद आम्हाला झाली का तयारी मी तर चाललो मग लवकर निघ तर माझी एक आखरीची इच्छा आहे आणखीन राहिली हो सांग का खातस आलू बोंडे समोसे केरळ जाम संतर जे मागशील त्याच्या तुला चारतो पण लवकर माघार खाली माझं नाही माझी सून माझी होणारी सून आहे कशी नाही कशी फक्त एकदा डोळाभर पाहू दे रे त्याच्यानंतर नाही मागणार दुसरं काही ठीक आहे हे एवढीशी विद्या माझे आई वडील घर सोडून जाऊन राहिले घराच्या बाहेर तू कचरा म्हणस ना तू कचरा नाही पाहिजे घरामध्ये हे घर सोडून बाहेर जाऊन राहिले असं त्याची आखरीची एक इच्छा आहे तुझी माझी का पाहिजे म्हणतो तू? सकल सुर असं असं कार्याच्या भुरी आहे आणि 2 शब्द प्रेमानं बोलावायचे लवकर आपली जागा 2 शब्द बोल बरं आईले घर खाली करू दे मग आपल्याला आपल्या कामधंद्याला लागावायच्या काय हो काय झालं काय नाव बा तुझं माझं नाव आहे सोनू सोन्यासारखीच आहे बिचारी माऊली सोनू एक विचारू का विचारा ना माझा पोरगा तुझ्यावरती जेवढं प्रेम करते तेवढं तूही करत असेल नाही
आय लव्ह यू सोनू असेच म्हणतात मला. यू शट अप, ज्यादा की बात करना नाही मेरे साथ. ओके, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. अरे 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 जलिया, पति के चेहरे पे लाख विचार होते हैं, पति के चेहरे पे लाख विचार होते हैं, और पति बिगड़ी तो दुश्मन भी हजार होते हैं. जातीवर वारा अगर घालते म्हणतात, अबे राजाचे रजवाडे टिकले नाही, तू कोणत्या वावरातली जडी होय. अरे बेपरवा मला माहित नाही आणि मला समजलं बी नाही हे अशी करेल माणूस. जाऊ दे, नाही मिळाली चालेल, पण तू काय चुकलं होतं माझ्या पोराचं? चार साखर मांडली तू आमच्या. काय चुकलं म्हणता? अहो, आमच्यासारख्या भोळ्या भोळ्या मुलींच्या फसवतात, आपला गैरवापर करतात आणि मग आम्हाला असं रस्त्यावर सोडून देतात. मग या दुनियेच्या लाजेच्या पोटी आम्हाला फक्त आणि फक्त आत्महत्या करावी लागते. आणि तो प्रकार माझ्यासोबत नाही घडला पाहिजे म्हणून ह्या तुमच्या कपड्याची मी परीक्षा पाहत होती. हा तुम्ही रक्ताचा असतो तुमचा नाही झाला तर मला काय होणार? मी याचा भरोसा करू शकत नाही. माझा पोरगा एवढा भोळा आहे, एवढा साधा आहे, तुझ्या प्रेमात एवढा चूर झाला, तुझ्या प्रेमाच्या नशेत एवढा धुंद झाला की तुझ्या एका शब्दावरती त्या बाईला 9 सूत्र पाना हाताच्या भोळासारखं जपलं, त्या बापा माझी परवा केली नाही, तुझ्या एका शब्दावरती लग्न करशील तर राणी बनवून ठेवल. अगं एक पोरगी येते तर घरदार बसवून देते, एक पोरगी येते तर घरदार बसवून देते, अगं एक पोरगी येते घरदाराची राखराखोळी करून ठेवली. तुला काय चालू होतं? भगरे